आज खासदार ओमराजे निंबाळकर यांचं आता महायुतीत स्वागत करत जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी मोठे विधान केले। ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे महायुतीला फायदा होईल आणि भविष्यात त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारासाठीही काम करू असं त्या म्हणतात। तसंच जॅकवरूनही त्यांनी ओमराजेंना टोला मारलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी। ओमराजे निंबाळकर आणि तुमची लोकसभेला लढत झाली, मात्र आता ते शिंदेच्या शिवसेनेत आले आणि त्यांनी उमेदवारीची घोषणाच केली त्यांची। नाही, घोषणा करायचं शिंदे साहेबांनी केली, ते सिटिंग खासदार आहे त्यांनी दिली। आमच्यासाठी हा विषय म्हणजे वरच्या पक्षश्रेष्ठी ठरवतील, मोदी साहेब आहेत दिल्लीतले किंवा राज्यातले महायुतीचे सगळे उमेदवार ठरवतील आणि जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल ज्या कुठल्या पक्षाचा आणि शिवसेनेला जागा सुटली तर ओमराजे असते तर त्यांचा पण प्रचार आम्ही कसोशीने करू। लोकसभा प्रचारावेळेस ओमराजेंनी महायुतीवर असतील, मोदींवर असेल किंवा एकंदरच भरपूर टीका केली होती। आता पक्षामध्ये महायुतीत येत आहेत, ते कसं पाहता याच्याकडे? निश्चितच त्यांचं स्वागत आहे आणि बाकीचं मला मोदीजींवर टीका केली का वगैरे त्याच्याबद्दल नाही, पण ते विकासाचं पण म्हणजे आम्ही जीव तोडून सांगत होतो की वरती दिल्लीत मोदीजींचं सरकार येणार आहे, तर त्याच पक्षाचा जर खासदार असेल तर आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा येणार आहे। तेव्हा लोकांनी जॅक टॉमी या भावनिक ह्याच्यावर गेलेत म्हणजे आणि निवडून दिलं मोदी साहेबांपेक्षा जास्त मताने म्हणतात, पण आता विकासासाठी येत आहेत हेच आम्ही आधी जीव तोडून बोलत होतो। सीबीआय हायकोर्टात जाणार आहे तशी त्यांची बोलणी झाली, शिंदेंनी पण तसं म्हटलंय। नाही, कुठेही गेलं तरी जर आम्ही खून केलेलाच नाही तर आम्हाला न केलेल्या गुन्ह्याबद्दल फाशीला तर चढवणार नाही, त्यामुळे आम्हाला कधीच भीती नाहीये आणि लोकांच्या कोर्टामध्ये तर आम्ही फार पूर्वी क्लिअर झालेलो आहे म्हणूनच इलेक्शन निवडून येतो। त्यामुळे कुठल्याही कोर्टात गेलं काही झालं तरी आम्हाला भीती नाही। डॉक्टर साहेबांनी खून केला नाही, उद्या मी म्हटलं शेळकेंनी माझं पेन चोरलंय तर मी 20 वर्ष बोलत राहिले म्हणून तुम्ही चोर होऊ शकत नाही। कुठल्याही कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही असंही त्यांनी मत व्यक्त केलंय। त्यावर मात्र राणा पाटलांनी यापूर्वीच जे काही पत्र दिले त्यामुळं 18 कोटीचा निधी आल्याचं त्यांनी सांगितलेलं। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। धाराशिवचे खासदार ओमराजे